नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर्स 2025चं ऑब्जेक्शन ट्रॅकर कधी रिलीज होणार आहे आणि त्यानंतर तुमचे पर्सेंटाईल पर्सेंटाईल आउट झाल्याच्या नंतर म्हणजेच तुमचा रिझल्ट आउट झाल्याच्या नंतर कॅप राउंडची प्रोसेस काय असते? कॅप राउंडचं बेसिक जे काही स्ट्रक्चर आहे, कॅप राउंड 1, 2, 3 कशा पद्धतीने वर्क करत असतं, त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला डेट वाईज कॅप शेड्यूलचे जे डेट्स आहे, जे आपण डेट सांगणार आहे, त्या डेटलाच तुमचे कॅपचे जे काही ॲडमिशन प्रोसेस असेल किंवा तुमचे फायनल मेरिट लिस्ट असतील किंवा कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे असतील, या सर्व डेट्स तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आज आपण बघूया या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर्सचं ऑब्जेक्शन ट्रॅकर हे जे रिलीज कधी होणार आहे. खूप विद्यार्थ्यांचं यामध्ये डाउट्स येत होते. सो याची जी डेट्स आहे 10th जून, 12 जून म्हणजे उद्या 2 दिवसामध्ये तुमचं ऑब्जेक्शन म्हणजे फायनल आन्सर की तुमची आउट होणार आहे. त्यामध्ये मग तुम्हाला माहिती पडेल की तुमचा स्कोर ॲक्चुअलमध्ये किती आहे आणि बोनस मार्क तुम्हाला किती भेटलेले आहेत. त्यावरून तुम्ही किती तुमचा स्कोर आहे आणि त्याचं ऑलरेडी जो तुमचा महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयरचा जो रिझल्ट आहे, हा ऑलरेडी सांगितलेला आहे. सीईटीने ऑफिशियल त्याची अपडेट पण आलेली आहे. 17 जून 2025 रोजी तुमचा रिझल्ट लागणार आहे. सो याच्यामध्ये खूप विद्यार्थ्यांचा डाउट्स होता, की सर कॅप राउंड प्रोसेस काय असते आफ्टर रिझल्ट? कॅप राउंडच्या डेट्स कशा असणार आहेत? स्ट्रक्चर कसं असणार आहे? कॅप राउंडची पूर्ण प्रोसेस या बाबतीतील इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगणार आहे. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. ओके. त्यानंतर जर आपण बघितलं, तर ऑलरेडी तुम्हाला जे इन्फॉर्मेशन असतात एल-एल-बी रिलेटेड किंवा तुमच्या सी-ई-टीच्या रिलेटेड या संपूर्ण माहिती तुम्हाला या चॅनलवर भेटत असते. नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, त्या विद्यार्थ्यांनी हा आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा हा व्हिडिओ पुढे शेअर करा. ओके. आता आपण बघूया, की तुमचा जो रिझल्ट आहे, हा ऑफिशियल अपडेट आहे. जे की डेट सी-ई-टीने दिलेली आहे, की 17 जून 2025 रोजी तुमचा रिझल्ट लागणार आहे. तो रिझल्ट लागल्याच्या नंतर अप्रॉक्सिमेटली जे तुमचे कॉलेजचे जे काही ॲडमिशन प्रोसेस आहे, ही प्रोसेस जर आपण बघितलं, ॲडमिशनसाठी कॉलेजमध्ये तुम्हाला कधी जायचं आहे किंवा कॉलेजचं फर्स्ट ॲडमिशन जे काही असेल ते 20 ऑगस्ट 2025 पर्यंत असणार आहे. म्हणजे बघा रिझल्ट लागल्याच्या नंतर पूर्ण जर आपण बघितलं तर 1 मंथ या 1 एंड हाल्फ मंथची प्रोसेस ही सी घेत असते. सो 20 ऑगस्टपर्यंतची जी काही जर्नी असणार आहे, ती तुम्हाला यामध्ये मी सांगणार आहे. कशा पद्धतीने कॅप ॲडमिशन म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कशा पद्धतीने वर्क करत असतं, त्याचीच माहिती तुम्हाला मी यामध्ये देणार आहे. जर आपण पहिलं जर बघितलं याच्यामध्ये तुमचं रिझल्ट आउट झाल्याच्या नंतर तुमचे जे काही ॲडमिशन आहेत, म्हणजे जसं की कॅपचे जे काही प्रोसेस आहे, ते जर बघितलं तर रिझल्ट नंतर ॲडमिशनपर्यंत म्हणजेच कॉलेजला तुम्हाला ॲडमिशनला जाण्यापर्यंत ही म्हणजे नॉर्मली 2 मंथची प्रोसेस असते. त्या 2 मंथच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला कॉलेज लिस्ट कशा पद्धतीने तुम्हाला बनवायची असते. त्यानंतर काउन्सिलिंग कशा पद्धतीने तुम्हाला आपल्या चॅनलला भेटणार आहे. आपण जेव्हा तुम्हाला ऑप्शन फॉर्म म्हणजे कॉलेजचे प्रेफरन्स म्हणजेच कॉलेज लिस्ट कशा पद्धतीने बनवायची आहे, याचे आपण YouTube लाईव्ह सेशन आपण घेणार आहोत. सो त्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार. तुम्हाला जर एवढे पर्सेंटाइल आहे, तर तुमचे कॉलेजची लिस्ट कशा पद्धतीने बनवली पाहिजे, हे संपूर्ण माहिती तुम्हाला या चॅनलवर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट भेटणार आहे. ओके. सो आफ्टर रिझल्टच्या नंतर नियर बाय 2 मंथची प्रोसेस असते. ती काय प्रोसेस असते ते तुम्हाला आता मी सांगणारच आहे आणि ॲडमिशनपर्यंत कोणती प्रोसेस असते तेही तुम्हाला यामध्ये सांगणारच आहे. त्यानंतर जर आपण बघितलं बेस्ट कॉलेज जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने तुम्हाला अ, भेटतील त्यासाठी जर आपण बघितलं तर तुमची कॅटेगरी कोणती आहे? म्हणजे आता
एस-सी कॅटेगरीचे काही स्टुडंट असतील, एस-टीचे स्टुडंट असतील. सो तुम्हाला पर्सेंटाईल किती पडत आहे आणि तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये तुम्हाला अलॉटमेंट घ्यायचं आहे. मग ती सिटी कोणती आहे. सो त्यानुसार आपल्याला बेस्ट कॉलेजेस हे निवडण्यासाठी किंवा चांगले पर्सेंटाईल जर आपल्याला भेटत असतील, तर आपण कोणत्या कॉलेजची लिस्ट बनवलेली पाहिजे, हे तुमचा रिझल्ट तुम्हाला आल्यावरती तुम्हाला समजेल, की तुम्हाला पर्सेंटाईल किती पडलेले आहेत. त्यावरून आपण कॉलेजची लिस्ट बनवणार आहोत आणि तुम्हाला पहिलेही मी सांगितलेलं होतं, की कॅटेगरी वाईज कॉलेजचा जो काही कट ऑफ असेल, तो तुम्हाला कॅप राउंड 1चा जो कट ऑफ आहे, जो की एल-एल-बी 5 इयर्ससाठी मी ऑलरेडी देत आहे. सो एल-एल-बी 3 इयर जे काही स्टुडंट आहेत महाराष्ट्र लॉ सी-ई-टीचे, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा कॅटेगरी वाईज कट ऑफ कॅप राउंड 1चा ऑल युनिव्हर्सिटी कॉलेजचा तुम्हाला मी देणार आहे. सो आपण ती लिस्ट बनवताना आपण कशा पद्धतीने बनवू शकतो त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला मी त्यामध्ये पूर्ण पर्सेंटाइल वाईज तुम्हाला ती देऊन टाकेन. नंतरला जर आपण बघितलं तर खूप विद्यार्थ्यांचं असं आहे, की आता समजा जेव्हा तुमचा रिझल्ट लागेल, तेव्हा तुम्हाला चांगले पर्सेंटाइल भेटू शकतात किंवा कमी पर्सेंटाइल भेटू शकतात. आता सध्या तुम्हाला ते माहिती नाहीये. पण तुम्हाला अप्रॉक्सिमेटली मार्क्स तुम्हाला माहिती पडले असतील, की सर एवढा स्कोर आहे माझा, तर पर्सेंटाइल किती असतो? हे नॉर्मली तुम्हाला माहिती पडलं असेल तुमचा स्कोर किती आहे. ओके. सो याच्यामध्ये बघा चांगलं जर पर्सेंटाइल असेल तर ऑब्व्हियसली चांगले कॉलेजेस आपल्याला भेटणारच आहेत. पण जर कमी पर्सेंटाइल असेल तर आपल्याला कॉलेज कशा पद्धतीने अलॉटमेंट होऊ शकतो, त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला आपण यामध्ये सांगणार आहेत. म्हणजे जे काही बेस्ट कॉलेजेस असतील ते कमी पर्सेंटाइल असताना सुद्धा तुम्हाला ते कॉलेजेस कसे तुम्हाला भेटतील त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगणारच आहे आणि प्रत्येक व्हिडिओ जे आपले येणार आहे, त्या बाबतीत तुम्हाला मी नक्की त्याचा गाईडन्स करणार आहे. सो खूप विद्यार्थ्यांना असाही प्रश्न येत असतो, की सर कमी पर्सेंटाइल पडलेले आहेत, तर मग मला चांगला कॉलेज भेटू शकतो का? सो डेफिनेटली भेटू शकतो. त्यासाठी प्रोसेस काय करायची आहे, तर नक्की तुम्हाला मी ते गाईडन्स करणार आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना बेस्ट कॉलेज 100% कसे भेटतील याचं तुम्हाला मी गाईडन्स नक्की करणार आहे. त्याबाबत तुम्ही टेन्शन घेऊ नका. ओके. नंतर जर आपण बघितलं यामध्ये, तर खूप विद्यार्थ्यांचा डाउट्स असतो, की सर बेस्ट कॉलेजेस यामध्ये कोणकोणते आहेत? तर यामध्ये जर आपण बघितलं गव्हर्नमेंट लॉ कॉलेज आहे, जी-एल-सी, आय-एल-एस लॉ कॉलेज आहे, व्ही-पी-एम, टी-एम-सी गव्हर्नमेंट लॉ कॉलेज आहे, फिरोदिया लॉ कॉलेजेस आहेत, एम-एम-एल-सी म्हणजे मराठवाडा मित्रमंडळ लॉ कॉलेज आहे, शंकरराव चव्हाण कॉलेजेस एंड मेनी मोर. खूप टॉपचे कॉलेजेस आहेत. जर बघितलं आपण तर खूप विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट लॉ कॉलेज म्हणजे जी-एल-सी आणि आय-एल-एस या 2 कॉलेजेस पाहिजे असतात. त्याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये जर काही स्टुडंट असतील, तर त्यांना पर्सेंटाइल समजा नियर बाय जरी तुम्हाला 70 किंवा 80-90 पर्सेंटाइल जर कॅटेगरी स्टुडंट असतील, तर कशा पद्धतीने हे 2 कॉलेजेस तुम्हाला अलॉटमेंट होतील, त्याचं गाईडन्स मी तुम्हाला नक्की देणार आहे. आणि हे जे काही बेस्ट कॉलेजेस त्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होईल, याचं गाईडन्स पण आपण यामधून करणार आहोत. नंतरला जर बघितलं आपण, सो रिझल्ट लागल्याच्या नंतर तुमची जी प्रोसेस चालू होते ती कॅप ॲप्लिकेशन म्हणजेच सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस ही तुमची चालू होते रिझल्ट लागल्याच्या 10 डेज नंतर. म्हणजे रिझल्ट जर तुमचा 17 जून रोजी लागणार आहे, तर 10 दिवसानंतर तुमचं 25 जूनला सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजे कॅप प्रोसेस किंवा कॅप रजिस्ट्रेशन हे तुमचं 25 जून 2025 पासून चालू होणार आहे. ओके. त्यानंतर जर आपण बघितलं याच्यामध्ये तुमचं कॅप ॲप्लिकेशन तुम्ही रजिस्ट्रेशन केलं. रजिस्ट्रेशनमध्ये जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे असतील, 10th मार्कशीट असेल, 12th मार्कशीट असेल, काही विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन आहे, काही विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन अपीअरिंग आहे. सो जे काही तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करत असाल तुम्ही किंवा तुमचे जे काही तुम्ही कॅटेगरीचे डॉक्युमेंट असतील, कास्ट व्हॅलिडिटी असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, त्याचं तुमच्याकडे रिसिप्ट असेल, ते सुद्धा सर्व डॉक्युमेंट्स कॅप रजिस्ट्रेशन चालू झालं का तुम्हाला ते अपलोड करायचे आहेत. त्यानंतर मग तुमचं ई-व्हेरिफिकेशन म्हणजे स्क्रुटिनी होते. म्हणजेच काय, तर सी-ई-टीची जे काही सी-ई-टीची जे काही टीम आहे, ते तुमचं सर्व जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही
अपलोड केलेले आहेत, त्याचं व्हेरिफिकेशन होतं. ते व्हेरिफिकेशन जर झालं म्हणजे नॉर्मली 1 मंथचं प्रोसेस असतं कॅप रजिस्ट्रेशन चालू झाल्यापासून. तर 1 मंथ तुमचं काही विद्यार्थ्यांचं व्हेरिफिकेशन लगेच होतं. काही विद्यार्थ्यांच्या व्हेरिफिकेशनमध्ये काही प्रॉब्लेम्स येतात. त्याच्यामध्ये मग ते डॉक्युमेंट अपलोड केल्याच्यानंतर त्यांचं व्हेरिफिकेशन होतं. या सर्व प्रोसेसला 1 मंथ पूर्ण जातं. म्हणजे जर आपण बघितलं 25 जूनला आपलं कॅप ॲप्लिकेशन म्हणजेच कॅप रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे. तर निअर बाय 25 जुलैपर्यंत ही प्रोसेस व्हेरिफिकेशनची ही चालू असते. त्यानंतर मग नेक्स्ट जी प्रोसेस असते, हे सर्व गोष्टी झाल्याच्या नंतर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही फायनल होते. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही निअर बाय 30 जुलै 2025 या रोजी तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही तुमची पब्लिश होणार आहे. मग त्यामध्ये तुम्हाला समजतं, की तुमचा रँक किती आहे, कॅटेगरी वाईज तुमचा रँक किती आहे आणि त्यावरती तुमचं बेस्ट कॉलेजेस कोणते तुम्हाला भेटू शकतात, हे तुम्हाला माहिती पडतं. कारण की ह्या रँकवरच डिसाईड होतं तुमचं कॉलेज. सो हा जो रँक आहे, हा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यावर तुम्हाला समजून जातो, की तुमचा रँक कोणता आहे. ते रँक समजल्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्याच्या नंतर जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये मग ग्रीव्हियन्सेस ही प्रोसेस असते. म्हणजे काय? प्रोव्हिजनल फायनल मेरिट लिस्ट आल्यावरती खूप विद्यार्थ्यांना असाही प्रश्न असू शकतो, की सर माझं स्पेलिंगमध्ये मिस्टेक झालेलं आहे. बर्थ सर्टिफिकेट अपलोड करण्याच्या ऐवजी मी वेगळाच कोणता डॉक्युमेंट अपलोड केलेला आहे. सर माझ्याकडे दुसरा मार्कशीट आहे. 10चे मार्कशीट अपलोड करण्याच्या ऐवजी मी 12चे मार्कशीट अपलोड केलेले आहे. असे अनेक काही तुमचे डाउट्स असतील किंवा अनेक काही तुमचं ग्रीव्हियन्स आलं असेल, ज्या विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थी ग्रीव्हियन्सेस म्हणजे त्याच्यामध्ये परत एकदा तुमचा फॉर्म अनलॉक होतो आणि जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला परत अपलोड करायला सांगितले असतील सी-ई-टीनी, ते तुम्हाला परत अपलोड करावे लागतात. तो ग्रीव्हियन्सचा जो काही तुम्हाला पिरियड आहे, त्यामध्ये ग्रीव्हियन्स तुम्हाला करावा लागतो. ते ग्रीव्हियन्स झाल्याच्या नंतर मग तुमची फायनल मेरिट लिस्ट कॅप राउंड 1 ची ही पब्लिश होते. ही जी पब्लिश होणार आहे 5 ऑगस्ट 2025 रोजी. म्हणजे फायनल मेरिट लिस्ट ही तुमची 5 ऑगस्ट 2025 रोजी ही पब्लिश होईल आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ॲक्चुअलमध्ये तुमचा रँक किती आहे तोही तुम्हाला समजून जातो. प्रोव्हिजनल प्रोव्हिजनल जी मेरिट लिस्ट आहे, त्यामध्ये तुम्हाला माहिती पडणारच आहे तुमचा रँक किती आहे आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये पण तुम्हाला प्रॉपरली समजून जाणार आहे, की तुमचा रँक परत एकदा किती आहे. त्यानंतर जर आपण बघितलं, मग तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंग म्हणजेच तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत. कॉलेजचे प्रेफरन्स कशा पद्धतीने तुम्हाला द्यायचे आहेत, त्याचं आपण YouTube थ्रू लाईव्ह सेशन आपण घेणार आहोत. हे जे कॉलेजचे ऑप्शन फॉर्म ज्याला आपण बोलतो, ज्याला कॉलेज प्रेफरन्स सुद्धा बोलतो, हे आपल्याला देणं खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला देणं गरजेचं आहे. कारण की कधी-कधी लास्ट इयरला काही विद्यार्थ्यांनी केलेलं होतं, जी-एल-सी हा जो कॉलेज आहे, हा टॉपचा कॉलेज आहे. त्यामध्ये 99 च्या पुढेच ओपन जनरल कॅटेगरीला त्यांचा कट ऑफ हा लागला जातो. पण काही विद्यार्थ्यांनी फर्स्ट प्रेफरन्स जी-एल-सी दिलेला आणि त्यांचा जो पर्सेंटाइल होतं 40-50 पर्सेंटाइल असताना सुद्धा तुम्ही कॉलेज ऑप्शन फॉर्म देताना फर्स्ट प्रेफरन्स दिला होता. सो आपण जर तसं जर केलं, आपल्याला कॅप राउंड 1 मध्ये कोणताही कॉलेज अलॉटमेंट होणार नाही. कारण की आपण लिस्ट जी आपण बनवलेली आहे, ती रॉंग प्रकारे बनवलेली आहे. सो आपला जो पर्सेंटाइल आहे आणि त्या पर्सेंटाइलनुसार कॉलेज कोणता आपल्याला अलॉटमेंट होऊ शकतो, त्या पद्धतीने आपल्याला कॉलेजची लिस्ट बनवायची असते. कशा पद्धतीने बनवायचे ते तुम्हाला मी सांगेनच, त्यामध्ये काहीही टेन्शन नाहीये. बट प्रोसेस कशी असते ते तुम्हाला यामध्ये समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. ती जी डेट आहे कॉलेज प्रेफरन्स द्यायची 8 ऑगस्ट 2025 ओके. नेक्स्ट जी प्रोसेस आहे तुमची कॉलेजचे प्रेफरन्स दिल्याच्या नंतर तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होऊन जातो. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होतो, ते विद्यार्थी कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जातात. म्हणजेच काय 12 ऑगस्ट 2025 रोजी तुमचे कॉलेज अलॉटमेंट हे तुम्हाला जे तुम्ही कॅपचं ॲप्लिकेशन केलेलं आहे, त्यामध्ये तुम्हाला समजतं, की तुम्हाला कॉलेज अलॉट झालेला आहे की नाही.
ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय, की सर मला हाच कॉलेज पाहिजे, हे विद्यार्थी तो कॉलेज फ्रीज करून कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जातील. ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय, की सर जी-एल-सी मी फर्स्ट रँकला दिलेला आहे, सेकंड नंबरला आयलेस दिलेला आहे आणि थर्ड नंबरला फिरोदिया दिलेला आहे. सो मला असं वाटतं, की सर कॅप राउंड 2 मध्ये मला बेटरमेंट करायचं आहे, जेणेकरून मला 1 किंवा 2 पैकी कोणताही एक कॉलेज मला अलॉटमेंट होऊ शकेल. सो ते विद्यार्थी काय करतील, बेटरमेंट या ऑप्शनला क्लिक करतील. ओके. आणि ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय, की कॅप राउंड 1 मध्ये पहिला जो प्रेफरन्स दिलेला होता आणि तोच कॉलेज अलॉट झालेला आहे त्या विद्यार्थ्यांना, तो कॉलेज तुम्हाला हा फ्रीजच करावा लागेल म्हणजे तुम्हाला तो घ्यावाच लागेल कारण की तो ऑटो फ्रीज होऊन जातो. ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होणार नाहीत, ते विद्यार्थी कॅप राउंड 2 साठी मग पुढे जातील. आणि ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय, की सर कॅप राउंड 1 मध्ये खूप विद्यार्थ्यांचं हे डाउट असतं, की सर कॅप राउंड 1 मध्ये जे आपण कॉलेजचे प्रेफरन्स देतो, तेच प्रेफरन्स कॅप राउंड 2 मध्ये कॅरी फॉरवर्ड होतात, की आपल्याला परत एकदा कॉलेजचे प्रेफरन्स द्यावे लागतात. सो याचं आन्सर असं आहे, की तुम्ही जे कॅप राउंड 1 मध्ये कॉलेजचे प्रेफरन्स देणार आहात, तेच कॅप राउंड 2 मध्ये कॅरी फॉरवर्ड होतात. सो तुम्हाला कॅप राउंड 1 मध्ये जे तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स द्याल, ते कॅप राउंड 2 साठी एलिजिबल असेल आणि तेच तुमचे फायनल असतील. कॅप राउंड 2 मध्ये तुम्ही कोणतेही चेंजेस कॉलेज बाबतीत तुम्ही करू शकत नाही. ओके. त्यासाठी कॅप राउंड 1 मध्ये चांगले कॉलेजची लिस्ट बनवणं हे नेहमी चांगलं असतं. जेणेकरून आपल्याला कॉलेज कॅप राउंड 1 मध्ये जर अलॉट नाही झालं, तर कॅप राउंड 2 मध्ये कॉलेज अलॉटमेंट होऊन जाईल. त्याची प्रॉपर इन्फॉर्मेशन तुम्हाला मी देणारच आहे. त्यानंतर मग तुमचं जे विद्यार्थी कॉलेज फ्रीज करतील, ते विद्यार्थी कॉलेज ॲडमिशनसाठी जातील आणि ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं आहे, ते विद्यार्थी काहीही नाही करणार. ते कॅप राउंड 2 ची वाट बघत बसतील आणि मग कॅप राउंड 2 जो आहे, तो कशा पद्धतीने वर्क होतो? कॅप राउंड 1 मध्ये समजा 120 सीट्स आहेत कॅप राउंड 1 मध्ये. त्याच्यामधल्या समजा 100 सीट्स ज्या आहेत, त्या फुल झालेल्या आहेत. म्हणजे त्यामध्ये ॲडमिशन स्टुडंटनी घेतलेलं आहे कॅप राउंड 1 मध्ये. मग रिमेनिंग बॅलन्स किती आहेत? तर 20 व्हॅकंट सीट्स आहेत. तर त्या व्हॅकंट सीट्सवर कॅप राउंड 2 हा चालू राहील. म्हणजे त्याची जी व्हॅकंट सीट्स आहेत कॅप राउंड 2 साठी 20 कॅप राउंड सीटसाठी तुमचं हा राउंड चालू होईल. अशा प्रत्येक कॉलेजमध्ये जे काही व्हॅकंट सीट्स असतील, त्यावर कॅप राउंड 2 हे चालू होतं. त्यानंतर कॅप राउंड 2 कधी होणार आहे चालू? 17 ऑगस्ट 2025 रोजी. त्यानंतर मग तुम्हाला कॅप राउंड 2 मध्ये सेम तुम्हाला व्हॅकंट सीट्स किती आहेत, त्याच्यावरती डायरेक्टली तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होत असतं. हे कॉलेज अलॉटमेंट जर आपण बघितलं तर 19 ऑगस्ट 2025 रोजी हे तुमचं कॉलेज अलॉटमेंट होईल. यामध्ये खूप विद्यार्थ्यांना डाऊट असेल, की सर यामध्ये कॉलेजचे ऑप्शन फॉर्म द्यायचे आहेत का? नाही, कारण कॅप राउंड 1 मध्ये तुम्ही जे कॉलेजचे प्रेफरन्स दिलेले आहेत, तेच कॅरी फॉरवर्ड होतात कॅप राउंड 2 मध्ये. आणि जे काही विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होतील, ते विद्यार्थी फ्रीज करतील आणि कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जातील आणि या कॅप राउंड 2 मध्ये बेटरमेंट हा ऑप्शन नसतो. तो फक्त कॅप राउंड 1 मध्येच बेटरमेंट हा ऑप्शन असतो. सो यावेळी मग तुम्हाला सेम कॉलेज जर समजा अलॉटमेंट झालं, तुम्हाला ॲडमिशन हे घेणं गरजेचं राहील. ओके. त्यानंतर मग नेक्स्ट जी प्रोसेस असते, की कॅप राउंड 3 मध्ये जे काही व्हॅकंट सीट्स असतील, जसं आपण 120 सीट्स बघितलेल्या, त्याच्यामध्ये 20 सीट्स आपण रिमेनिंग व्हॅकंट बोललेलो. समजा ते इथे समजा 10 व्हॅकंट सीट्स आहेत त्या कॉलेजमध्ये. सो या 10 व्हॅकंट सीट्ससाठी कॅप राउंड 3 हा चालू होईल आणि तो कधी होणार आहे? 24 ऑगस्ट 2025 रोजी जो काही तुमचा कॅप राउंड 3 आहे, तो चालू होईल आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही कॅप राउंड 3 ला कॉलेजचे रेफरन्स तुम्ही चेंज करू शकता. ओके. कॅप राउंड 1 मध्ये आपण चेंज करू शकतो कॉलेजचे प्रेफरन्स आणि तो नंतरला कॅप राउंड 2 मध्ये आपण चेंज नाही करू शकत. आपण डायरेक्टली कॅप राउंड 3 मध्ये कॉलेजचे प्रेफरन्स तुम्ही नवीन देऊ शकता किंवा जे आहेत तेच ठेवू शकता. पण तुम्हाला प्रेफरन्स देणं हे गरजेचं आहे कॅप राउंड 3 मध्ये. ओके. सो त्याची जी डेट आहे 25 ऑगस्ट 2025
नंतरला जर आपण बघितलं तर यांचे ऑप्शन फॉर्म फिलिंग करताना जे काही कॉलेजचे आपण प्रेफरन्स देत असतो किंवा नवीन जे काही स्टुडंटनी कॉलेज कॅप राउंड 3 मध्ये रजिस्ट्रेशन केलं नसेल, तर ते विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतात. त्यांचं ई-स्क्रुटिनी होतं. स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन होतं. व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर मग पूर्ण फायनल मेरिट लिस्ट लागते त्या विद्यार्थ्यांची. आणि फायनल मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर हे कुणाची फायनल मेरिट लिस्ट? जे नवीन विद्यार्थी असतील, ज्यांनी कॅप राउंडमध्ये कधीच पार्टिसिपेट केलं नसेल, त्या विद्यार्थ्यांचं आणि तुम्ही ऑलरेडी पार्टिसिपेट केलेलं आहात, तर तुमचं ऑटोमॅटिक तिकडं नाव येऊन जाईल. फायनल मेरिट लिस्ट आल्याच्या नंतर तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट कोणता अलॉटमेंट झालेला आहे, तो तुम्हाला समजेल 6 सप्टेंबर 2025 रोजी आणि त्यानंतर जर बघितलं, तर कॉलेज अलॉटमेंट झाल्याच्या नंतर तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जायचं आहे. सो ही कॅप राउंड 1, 2, 3 ची प्रोसेस आहे. त्यानंतर नेक्स्ट जी प्रोसेस आहे, ही जी प्रोसेस आहे, इन्स्टिट्यूट राउंड म्हणजेच कॉलेज राउंड. त्यामध्ये पण ज्या सीट्स कॅप राउंड 1, 2, 3 फुलफिल होतात आणि ज्याच्यामध्ये ज्या सीट्स त्याच्यामध्ये पेंडिंग असतात, त्याच्यासाठी मग तुमचं कॅप राउंड हा इन्स्टिट्यूट राउंड म्हणजेच कॉलेज राउंड हा चालू होतो. यामध्ये पण सेम आहे. तुम्हाला इन्स्टिट्यूटचे जे काही कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यावे लागतात. ज्या कॉलेजमध्ये रिक्वायरमेंट आहेत, व्हॅकंट सीट्स आहेत, त्यामध्ये तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स देऊ शकता आणि नंतरला तुम्ही त्याच्यामध्ये फॉर्म फिलअप करून त्याच्यामध्ये मॅनेजमेंट कोटाच्या पण काही सीट्स असतात अवेलेबल. सो त्यामधून पण तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आणि मेरिट लिस्टनुसार मग तुमचं इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडला सुद्धा हा तुमचा कॉलेज राउंड ह्याला बोलतात, तोही तुमचा चालू होतो. त्यानंतरला एक राउंड असतो स्पॉट राउंड. त्याच्यामध्ये तुम्ही समजा हे जे विद्यार्थी आहेत, इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडला काही विद्यार्थी कॅप राउंड 3 मध्ये त्यांना कॉलेज अलॉटमेंट होतात. ते विद्यार्थी समजा इकडे जर या राउंडला नाही आले, तर तिकडे तुमच्या ज्या व्हॅकंट सीट्स असतात, ते तुम्हाला तिकडे जागा भेटून जाते. कॉलेज राउंड काय आहे? इन्स्टिट्यूट राउंड काय आहे? मॅनेजमेंट राउंड काय आहे? त्याची संपूर्ण माहिती आपण टाईम टू टाईम तुम्हाला मी देणारच आहे. ओके. त्याच्यानंतर खूप विद्यार्थ्यांचे यामध्ये क्वेशन होता, की सर आम्हाला लो मार्क्स आहेत, तर आम्हाला चांगलं कॉलेज भेटू शकेल का? हा खूप विद्यार्थ्यांचा डाउट होता, की सर आम्हाला लो मार्क्स भेटलेले आहेत किंवा समजा जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा लो पर्सेंटाइल असेल, तर बेस्ट कॉलेज कशा पद्धतीने तुम्हाला भेटेल, याची कॉलेजची लिस्ट ही कशा पद्धतीने आपण बनवतोय त्यावरती डिपेंड आहे. खूप विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटाइल होते, पण तरीही त्या विद्यार्थ्यांना चांगले कॉलेजेस भेटलेले होते लास्ट इयरला. कारण की त्यांनी कॉलेजची लिस्ट आहे, ती चांगल्या पद्धतीने बनवलेली होती. हे कसं बनवायचं आहे, कशा पद्धतीने बनवायचे आहे, त्याचं आपण इन्फॉर्मेशन टाईम टू टाईम आपण डेली लाईव्ह सेशन घेणार आहोत आणि पर्टिक्युलर आपण चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याचं गाईडन्स आपण देणार आहोत. तर त्याचं टेन्शन घेऊ नका. कॉलेजची लिस्ट कशा पद्धतीने बनवायची त्याचं नक्की तुम्हाला मी गाईडन्स नक्की देईन. ओके. सो याच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन होती कॅप राउंड शेड्यूल, त्याची डेट्स, त्याच्यानंतर कॅप राउंड 1, 2, 3, इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड, मॅनेजमेंट राउंड कशा पद्धतीने वर्क करतं, हे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. आय होप तुम्हाला याचा फायदा नक्की तुमच्या जे काही कॅप राउंडची प्रोसेस असेल त्यामध्ये नक्की तुम्हाला फायदा होईल आणि मी तुमच्याबरोबर असंही आहेच, तो टेन्शन घेऊ नका. जे कॉलेजेस तुम्हाला पाहिजे त्याचे अलॉटमेंट कशा पद्धतीने भेटतील, त्याची इन्फॉर्मेशन मी नक्की तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. आणि काही तुम्हाला डाउट असतील तर मला कमेंट सेक्शनला विचारा तुम्ही. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि हा तुमचा चॅनल आहे तो डेफिनेटली याला पुढे सुद्धा पाठवा. थँक सो मच.